वन विभागातील नॉर्मलायझेशन झाले आहे का? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, 31 डिसेंबरच्या अगोदर वन विभागातील वनरक्षक वगळता इतर सर्व पदांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। परंतु आपल्याला माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन झाले आहे का? नॉर्मलायझेशन झाले आहे का? वन विभागामध्ये निघालेल्या एकूण 279 पदांसाठी झालेली भरती कधीपासून झालेली होती? एकूण पदे किती होती? 279, वनरक्षक वगळता 279 पदांसाठी झालेली ही भरती। परीक्षेच्या तारखा, आपल्या परीक्षा ह्या 2 ऑगस्ट पासून ते 11 ऑगस्ट पर्यंत, म्हणजे 8 दिवसापेक्षा जास्त दिवस चाललेले आहेत। या परीक्षा एकूण प्रत्येक दिवशी 3 शिफ्ट मध्ये झालेल्या आहेत। मग विद्यार्थी मित्रांनो, जर 3 शिफ्ट मध्ये परीक्षा झालेली असेल तर एखाद्या दिवशीची एखादी शिफ्ट जर इझी आली असेल, इझी म्हणजे सोपी आली असेल, तर त्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स मिळायला पाहिजे। आणि एखादी शिफ्ट जर हार्ड आली असेल तर त्या विद्यार्थ्याला त्या शिफ्टच्या प्रमाणे सूत्र वापरून जास्त मार्क्स मिळायला पाहिजे। आणि त्यानंतर आपले रँक वाईज मार्क द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस व्हायला पाहिजे, असे माझे मत आहे, वैयक्तिक मत आहे। कशामुळे? तर सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा, की जे विद्यार्थी आहेत त्यांना कमी मार्क आलेले आहेत। कशामुळे आलेले आहेत? तर त्या पेपरची शिफ्ट, म्हणजे ज्या दिवशी पेपर होता तेव्हा हार्ड शिफ्ट आलेली, त्यामुळे पेपरमध्ये प्रश्न अवघड बघायला मिळाले आणि विद्यार्थी ते प्रश्न अटेम्प्ट करू शकले नाही। आणि एखादी शिफ्ट जर सोपी आलेली असेल तर त्या विद्यार्थ्याला पेपर सोपा गेला आहे ऑफकोर्स, तर मग त्या विद्यार्थ्याला जास्त मार्क आले आणि ते विद्यार्थी रँक मिळून, वरची रँक मिळून आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जात आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काय मत आहे या गोष्टीवर ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचे आहे। मला तर वाटते की यामध्ये नॉर्मलायझेशन व्हायला हवे होते आणि त्यानंतरच त्यांनी रँक वाईज लिस्ट लावून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी विद्यार्थ्यांना बोलवायला पाहिजे होते।